संकल्पना पाहायच्या आहे. लक्ष द्या बे, मूलभूत संकल्पना पाहायच्या आहे. का पाहायच्या आपल्याला? ठीक आहे, भूगोलाच्या मूलभूत संकल्पना एक 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 घेऊ. आता लक्ष द्या बे, ठीक आहे, एक 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 घेऊ. सगळ्यात पहिले संकल्पना लक्ष द्या बे, एक 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 संकल्पना घेऊ म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल. ठीक आहे, मग आता लक्ष द्या बे, ठीक आहे. त्याच्यानंतर हे पाण्याचा थेंब दिसला का? ठीक आहे, इकडं पहा, मागं पहा. ठीक आहे, पाण्याचा थेंब पहा. ठीक आहे, पाण्याचा थेंब. ठीक आहे, बा पाण्याचा थेंब. ठीक आहे, येऊ नो पाण्याचा थेंब श्रीलंका. ठीक आहे, पाण्याचा थेंब श्रीलंका, पाण्याच्या थेंबासारखाच आहे. ठीक आहे बा, पाण्याचा थेंब श्रीलंका. ठीक आहे, दॅट इज श्रीलंका. ठीक आहे, श्रीलंका. ठीक आहे, आता श्रीलंका लक्ष द्या बे. ठीक आहे, ह्या श्रीलंका. तर हे खालतं काढली श्रीलंका या भारतावरतं पहा. ठीक आहे, आता जर भारत आपल्याला शिकायचा आहे, भारत लक्ष द्या. आता आपल्याला का पाहायचं आहे? मूलभूत संकल्पना. मूलभूत संकल्पनेत इकडं पहा, याले म्हणते कच्छचे आखात. का म्हणते? इच्छी जागा हे वय आखात. आता लक्ष द्या, कच्छचे आखात. काय आखात म्हणते? लक्ष द्या बे, आखात पहिली कन्सेप्ट पाहू. ठीक आहे, पहिली कन्सेप्ट पाहू. आखात कायले म्हणते? आखात बे, लक्ष द्या डोंबळे, आखात कायले म्हणते? ठीक आहे, पहिली कन्सेप्ट पाहू. का पाहू? कच्छचे आखात. लक्ष द्या बे, कच्छचे आखात भूगोलाची पहिली कन्सेप्ट. का पाहू? आखात कायले आखात म्हणते. ठीक आहे, तर आता लक्ष द्या, पहिली कन्सेप्ट आखात, कच्छचे आखात. कच्छ म्हणजे कासव. का म्हटलं? लक्ष द्या, कच्छ संस्कृत मधला शब्द आहे. कच्छ म्हणजे कासव. ठीक आहे, तर तुम्हाला माहीत असेल, कच्ची लाईन म्हणते आमची इथे वर्धेत, कच्ची लाईन. इथून ह्या काही भाग पाकिस्तानच्या वाटणीला गेला होता हिस्सा. तिथं कच्छ जातीचे लोक राहिले. कच्छ म्हणजे कासवही होते. इथं बऱ्याच वेळा समुद्राच्या किनारपट्टीवर कांडे, ठीक आहे, कासव अंडे टाकायला येते. कासव अंडे टाकायला येते म्हणजे प्रजनन करायला येते, म्हणून त्याला कच्छच्या आखात नाव दिलं. आणि कच्छ जातीचे लोक राहिले. हेच लोक भारतात आले पहा. ठीक आहे, जे मार्केटमध्ये आहे कच्ची लाईन आहे. कच्ची आमच्या इथं वर्धेत सुद्धा आहे कच्ची लाईन. तर ते कच्ची लोक आले होते. कच्ची लोक म्हणजे या भागातून, ठीक आहे, बांगलादेशात त्याला वाटलं का पाकिस्तानात जाते का का फायनीच्या वेळेस, तर त्यावेळेस भारतात आले होते. ठीक आहे, आपलं ढोपटी बेलनं गुडावी. तर आता लक्ष द्या, तर हे जे कच्छचे आखात आहे, एक कच्छ म्हणजे कासव आणि दुसरं म्हणजे कच्छ जातीचे तिथं लोकही आहे. आता लक्ष द्या बे, याले आखात म्हणजे का? तर भाऊ हे बा, आखात म्हणजे दिलच्या मधात घुसलेली जागा. दिलच्या येऊ नो हे बा ना बे. ठीक आहे, ह्या भारताचा नकाशा ह्या इकडून आला आणि हे दिलच्या मधात घुसलेली जागा. येऊ नो दिलच्या मधात घुसलेली जागा म्हणजे आखात. आखात म्हणजे का? आखात म्हणजे का? तर आखात म्हणजे का? आखात म्हणजे, ठीक आहे, जमिनीच्या मधात समुद्री पाण्याचा घुसलेला चिंचोळी पट्टा. स्टँडर्ड भाषेत येऊ नो, स्टँडर्ड भाषा खड्ड्यात घालणार बे. स्टँडर्ड च्या आणि तिकडं का करायचं आहे? ठीक आहे, लक्ष द्या बे, लक्ष द्या. का म्हणलं? दिलच्या मधातली जागा म्हणजे आखात. खड्ड्यात गेली कन्सेप्ट फनसेप्ट त्या भूगोलाच्या पुस्तकातली. आपल्या भाषेत कन्सेप्ट डोक्यात भरवा. ठीक आहे, का म्हटलं म्या? दिलच्या मधातली जागा, दिलच्या मधातली येऊ नो दिल. ठीक आहे, दिल हे दिल काढते ना लोक असे, दिल. ठीक आहे, माझं तुझ्यावर भरपूर प्रेम आहे. दिल त्याच्यात बाण, इकडं त्याचं नाव. ठीक आहे, सपना. ठीक आहे, इकडं जाऊ द्या, नाही लिहित, दुसरीचं लिहिन. ठीक आहे, तर हेच होय दिलच्या मधात. ठीक आहे, का म्हटलं? दिलच्या मधात घुसलेलं पाणी. ठीक आहे, म्हणजे आखात. त्याला स्टँडर्ड भाषेत म्हणते का? ठीक आहे, का जमिनीच्या आतमध्ये समुद्राचे घुसलेलं चिंचोळ्या पट्टा. पण मात्र तिकडं आरपार नाही निघणार बे. आरपार निघणार नाही. आरपार निघाला हे लक्ष द्या. मग आखात काय नाही म्हणते? आखात म्हणजे दिलच्या मधात घुसलेली जागा, दॅट इज कॉल्ड आखात. ठीक आहे, दॅट इज कॉल्ड आखात. मग याले कच्छच्या आखात म्हणते. समजलं का? म्हणजे दोन जमिनीच्या मधातला ठीक आहे, म्हणजे जमिनीच्या मधात समुद्राचं घुसलेलं चिंचोळ्या पट्ट्यातलं पाणी म्हणजे आखात. समजलं का? याले म्हणते आखात. ठीक आहे, हे अतुल, ठीक आहे, ऑक्सफर्डचा ॲटलास दे बरं. ठीक आहे, त्याला इंग्लिशमध्ये का म्हणते ते सांगून देतो. ठीक आहे, तर आता लक्ष द्या, आखात. मग त्याच्यानंतर दुसरं लक्ष द्या बे. दुसरं आखात झालं. आता दुसरा कन्सेप्ट पाहू, समुद्रधुनी. लक्ष द्या बे, कायले म्हणते? एक एक कन्सेप्ट पाहून राहिलो आपण. हे समजून घ्या. तवा नकाशा ॲटलासचा अभ्यास करावा लागते नुसता. 3-3 तास ॲटलास घेऊन बसायचं, तेव्हा हिशोब लागते. ठीक आहे, हिस्ट्री याच आहे. हिस्ट्री जेव्हा टाकीन, कारण का आपल्या वेबसाईटवर 1 वर्ष तुम्हाला हे सगळे व्हिडिओ कधी आणि किती काही वेळा पाहता येईल. एक वेळा व्हिडिओ रेकॉर्डेड झाला, तिथं सेव्ह झाला
का कोणाले कितीकही वेळा पाहता येईन आपल्या वेबसाईटवर. ठीक आहे. तर आता 2 दिवस इथं व्हिडिओ घेणार आहे भूगोलाचे आणि इंडियन जॉग्राफी बंदीच्या बंदी भारताच्या नकाशासहित डिटेल तिथं भेटन वेबसाईटवर. 1500 रुपये फी आहे त्याची. ठीक आहे. एक सब्जेक्ट लावा, नाही तर MPSCची फाउंडेशन बॅच लावा. तिथं आहारशास्त्र, आरोग्यशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, मानवी शरीरशास्त्र, जीवशास्त्र, फिजिक्स, केमिस्ट्री, ठीक आहे, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, इन्व्हायरमेंट, ठीक आहे, त्याच्यानंतर हिस्ट्री, मॅथ, रिझनिंग, मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर एवढे सब्जेक्ट 15,000 भेटन आणि डिटेल भेटन भाऊ, याची फुल गॅरंटी. ठीक आहे. तर हे सब्जेक्ट तुम्हाला तिथं भेटन. कुठं भेटन म्हटलं? ठीक आहे, त्या आपल्या वेबसाईटवर. कुठं भेटन? आपल्या वेबसाईटवर. तर ठीक आहे, इंग्लिशची फी ठीक आहे 1500 रुपये आहे, मराठीची 1500. ज्याच्यापाशी पैसे कमी आहे त्यांनी सेपरेट लावा. ठीक आहे, काही विषय नाही, सेपरेट एक जसे पैसे येईल तसे लावा. म्हणून एक सब्जेक्ट बी दिलेला आहे. इतिहासाची बॅच चालू केली नाही, कारण इतिहासाचे लेक्चर चालू केले नाही, कारण आता इतिहासाचं मी पॅकेज बनवलं. आणि तुम्ही जर त्याला ठीक आहे सबस्क्राईब केलं आणि पैसे दिले तर मला फोन करा सर कवा घेताजी आणि मी 2 महिन्यात चालूही केलं समजा, तर तुमचे 2 महिने लेस होईल, कारण 1 वर्ष पॅकेज दिसणार आहे. म्हणून मी जेव्हा इतिहास आणि पॉलिटी चालू करीन किंवा मी जेव्हा सायन्स चालू करीन तेव्हा ते पॅकेज चालू करीन. ठीक आहे. तर ते पॅकेज चालू केलं का ते पॅकेज तुम्हाला तेव्हा चालू करून टाकीन, म्हणजे तुम्हाला तिथून वर्षभर दिसणं चालू होईल. म्हणून मी तिथं पॅकेज चालू केलं नाही, कारण GHचे मी रोज 2 सब्जेक्ट, माझी कॅपॅसिटी आहे एका दिवशी 6-7 तास शिकू शकतो, जास्त वेळ नाही शिकू शकत. नाही तर हे ढोबर बंद पडेल, लाऊडस्पीकर जर बंद झालं सत्यानाश, पैसे बी पचले मग तुमचे माझ्याकडं. ठीक आहे. म्हणून मग 6 ते 7 रोज बॅच झाल्या पाहिजे, म्हणून ते चालू केलं. तर 2 दिवस याच्यावर शिकवीन आणि बाकीचे तुम्ही लॉगिन ID पासवर्ड कसा बनवायचा, वेबसाईटचे लोकार्पण हा व्हिडिओ बघून घ्या. आपल्या वेबसाईटचे लोकार्पण हा व्हिडिओ बनवा, त्याच्यावर लॉगिन ID कसं करायचं. ठीक आहे, खूप सोपं आहे, जास्त काही कठीण नाही आपली वेबसाईट. तर असू द्या. तर आता ठीक आहे, दिलच्या मनातली जागा. ठीक आहे, दिलच्या मनातली जागा पाहावे, दिलच्या मनातली जागा. तर दिलच्या मनातली जागा म्हणजे आकात, म्हणजे सरळ आहे का अशी. ठीक आहे, जमीन इले असा खोपच्या पडला, खोपच्या, आणि त्या खोपच्यात पाणी घुसलं का त्याला म्हणते आखात. ठीक आहे. आता सामुद्रधुनी कायले म्हणते का? धुनी लावायची आहे काय? आपल्याला एकच धुनी माहीत आहे. ठीक आहे, मिरच्याची धुनी दे लहानपणी, पोट्याले खोकला गिकला झाला, खेंकेंग करायला लागलं, धरे. ठीक आहे, चुलीतले कोलते काढे, चुलीतले कोलते ताव्यावर काढले का मिरच्याची धुनी दे. मिरच्याची मले तर बदमाशपणा केल्या तर 2-3 वेळा टांगलं होतं. वर तर मयाल राही लाकडाची, त्याला उलटं तंगडं करून लाडे, खालतून धुनी दे चांगलं खातर होतपर्यंत जाशीन घेणं. ठीक आहे. तर असं ठीक आहे, असं करायला लावे. ठीक आहे. तर मिरच्याची धुनी माहीत आहे, हे धुनी नाही होय डोंबडे हो, सामुद्र धुनी कायले म्हणते. लक्ष द्या बे. आता सामुद्र धुनी म्हणजे का पावे. आता इथं समुद्राचं पाणी इथं घुसलं आहे, पण दिलच्या मधात घुसलं, खोपच्यात घुसलेलं समुद्राचं पाणी म्हणजे आकात. दिलच्या मधात घुसलेलं पाणी म्हणजे आकात. तिकडं बे त्या पाण्याला तिकडं जायला जागा नाही राहत, असं खोपच्यात घुसन. आमच्या वराडीत म्हणते सामटीत घुसलेलं समुद्राचं पाणी. सामटीत घुसलेलं समुद्राचं पाणी म्हणजे आखात. लय डेफिनेशन सांगितले भाऊ. सामटीत घुसलेलं समुद्राचं पाणी, सामटीत घुसलेलं समुद्राचं पाणी म्हणजे आखात. पण पलीकडे त्याला जागा नाही राहणार. आणि जर समजा पलीकडे जागा असली तर आता लक्ष द्या बे. ठीक आहे, आता लक्ष द्या. हे जमीन. ठीक आहे, लक्ष द्या बे. आता हे जमीन. ठीक आहे, हे बी जमीन, हे बी जमीन. इकडं समुद्र. लक्ष द्या बे. इकडं समुद्र आणि इकडं हे जमीन आणि हे जमीन आणि इकडं बी समुद्र आहे. लक्ष द्या बे. आता हे समजून घ्या. ठीक आहे, सामुद्रधुनी कायले म्हणते, सामुद्रधुनी कायले म्हणते. तर सामुद्रधुनी कायले म्हणते, सामुद्रधुनी. लक्ष द्या बे. तर मलाक्काची सामुद्रधुनी ऐकलं असेल तुम्ही, मलाक्काची सामुद्रधुनी अशा लय आहे सामुद्रधुनी. आता मलाक्काची सामुद्रधुनी जी आहे, तर आता लक्ष द्या. ठीक आहे, आता हे जमीन होय. ठीक आहे, हे जमीन भूभाग आणि हे जमीन आणि इकडे समुद्र. आता लक्ष द्या. सांबट, खेड्यातल्या मोठ्याला माहिती आहे सांबट कायले म्हणते. सांबट रात्रीच्या वेळेस चांगलं माहिती आहे सांबट म्हणजे काय आहे ते. लक्ष द्यावे. ठीक आहे, सांबट तर त्या घर आहे. आता बघा खेड्यामध्ये का नाही, खेड्यामध्ये लक्ष द्यावे. खेड्यामध्ये ह्या असे घर ह्या चिपकून घरं राहते. ठीक आहे, ह्या घर चिपकून हे घर चिपकून ह्या मोठा रस्ता आणि इथं मोठा रस्ता आणि ह्या इथून सामटीतून जा लागते. ह्या मोठ्या रस्त्यावरून इकडल्या रस्त्यावर निघातात, ह्या सामटीतून घुसा लागते. सांबट म्हणजे उलीचा रस्ता म्हणजे सांबट. अशी सांबट खेड्यात अशी सांबट राहते ना. ठीक आहे, चिपकून घर त्याच्यातून उलीचा रस्ता. ठीक आहे, दॅट इज कॉल्ड सांबट. ठीक आहे, तर विदर्भात त्याला सांबट म्हणते. ठीक आहे, चांगल्या भाषेत गल्ली म्हणते. तर आता लक्ष द्या. ठीक आहे, समुद्राचा आता इकडे समुद्र
इकडून जहाज आलं तर असं वैसा मारून जाईन का तिकडल्या समुद्रात? नाही, ह्या सामटीतून राहील रस्ता, ह्या सामटीतून घुसते ते. आबे लक्ष द्या. मग दोन भूभागाच्या मधातला समुद्राचा चिंचोया पट्टा, पण आरपार निघता येईन, त्याला म्हणते सामुद्रधुनी. समजलं का? त्याला म्हणते सामुद्रधुनी, आरपार निघता येईन. समजलं का? मग आता लक्ष द्या बे. ठीक आहे, समुद्रधुनी. मग मलाक्काची समुद्रधुनी आहे अशी. मग विचारते परीक्षेत प्रश्न, मलाक्काची समुद्रधुनी कोणत्या दोन समुद्राला? इकडे समुद्र, इकडे समुद्र. ठीक आहे, तर मलाक्काची समुद्रधुनी कोणत्या दोन समुद्राला जोडल्या जाते असा वारंवार परीक्षेत प्रश्न येते. तर त्याला पाहून टाकू. ठीक आहे, मलाक्काची समुद्रधुनी बी पाहून टाकू आपण, काही विषय आहे. ठीक आहे, तर आता लक्ष द्यावे. मलाक्काची समुद्रधुनी, ठीक आहे, बंगालचा उपसागर. लक्ष द्यावे, बंगालचा उपसागर आणि त्याच्यानंतर ठीक आहे दक्षिण चिनी समुद्राला जोडते. ठीक आहे, मलाक्काची समुद्रधुनी बंगालचा उपसागर आणि दक्षिण चिनी समुद्राला जोडते. इकडं सुमित्रा बेट आहे, आणि इकडं सिंगापूर हाँगकाँग आहे, आणि इकडं सुमित्रा बेट. याच्या मधातून चिंचोया पट्टा गेला आहे. हे बा इथं तुम्हाला दाखवून मी देतो. ठीक आहे, या नकाशात मलाक्काची समुद्रधुनी आहे. ठीक आहे बा, मलाक्काची समुद्रधुनी दिसलं का बे पोट्टेव? झूम झूम झूम. ठीक आहे, इथं बी जास्त हे होऊन राहिलं. मलाक्काची समुद्रधुनी. ठीक आहे, हे पहा मलाक्काची समुद्रधुनी तुम्हाला दिसत आहे का बे? क्लिअर. ठीक आहे, आता लक्ष द्या. ठीक आहे, तर हे लक्ष द्या बे. तर दोन म्हणजे सरळ घराची सांबट नाही, समुद्रातली सांबट म्हणजे समुद्रधुनी. ठीक आहे, समुद्रातली सांबट, आर पार या समुद्रातून त्या समुद्रात निघता येईल. ठीक आहे, समुद्रातली गल्ली, समुद्रातली सांबट म्हणजे समुद्रधुनी. समजलं का? तर ठीक आहे, समजून राहिलं का? गेलं का भेजात? डोंबड्यो आखात कायले म्हणते दिलच्या मधात घुसलेली सांबट, पण आरपार नाही. ठीक आहे, दिलच्या मधात घुसलेलं समुद्राचं पाणी, दॅट इज कॉल्ड आखात. आणि ह्या पाण्याला जर आरपार रस्ता असेल, या समुद्रातून त्या समुद्रात तिकडे झाले दोन, मग याला स्टँडर्ड भाषेत काय म्हणजे समुद्री दोन भूभागाच्या मधातला. ठीक आहे, समुद्री मार्गाचा चिंचोया पट्टा. ठीक आहे, समुद्री मार्गातला चिंचोया पट्टा, दोन भूभागाच्या मधातला समुद्री मार्गाचा चिंचोया पट्टा म्हणजे समुद्रधुनी. स्टँडर्ड खड्ड्यात घालणं मायनी कोण सांगितलं? पुस्तकातलं शिकायलेच बे. कन्सेप्ट समजले म्हणजे संपला विषय. समजलं का? ठीक आहे, कन्सेप्ट डोक्यात गेले पाहिजे, कन्सेप्ट. ठीक आहे, कन्सेप्ट जर डोक्यात गेले तर विषय संपला. ठीक आहे, तर मग आपल्या भाषेत समुद्री का लक्षात ठेवायचं? ठीक आहे, आपल्या भाषेत समुद्री लक्षात ठेवायचं का ठीक आहे, दोन समुद्रांना जोडणारी सांबट, दोन समुद्रांना जोडणारी जमिनीच्या मंदातली, दोन समुद्रांना जोडणारी ठीक आहे जमिनीच्या मंदातली सांबट म्हणजे समुद्रधुनी. संपला विषय.